Hello everyone. Greeting from Sri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with subject international business. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about GATT, that is General Agreement on Tariffs and Trade. We will see history, principles and objectives of GATT. GATT, that is General Agreement on Tariffs and Trade. The GATT is typically abbreviated as GATT, which was signed in 1947, is a multilateral agreement regulating trade among about 150 countries. गॅट या करारावर 1947 साली करार झाला. बहुपक्षीय करार आहे हा. कशासाठी? टू रेग्युलेट द ट्रेड अमंग 150 कंट्रीज. म्हणजे जवळजवळ 150 देशांमधल्या व्यापाराचं नियंत्रण करण्यासाठी तयार केलेला हा करार होता. अकॉर्डिंग टू इट्स प्रिमेंबल, the purpose of GATT is the substantial reduction of tariffs and other international trade barriers, the elimination of preferences, reduction of tariff barriers, quantitative restrictions, and subsidies on trade through a series of agreements on reciprocal and mutually advantageous basis. By then, GATT was a treaty, not an organization. विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू इट्स प्रिएम्बल. आता प्रिएम्बल म्हणजे काय? तर गॅट ची त्याचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावानुसार गॅटचा पर्पज काय होता किंवा कशासाठी गॅट अस्तित्वात आलं? सबस्टॅन्शियल रिडक्शन ऑफ टॅरिफ्स, म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये जो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो त्या व्यापारावर जे ट्रेड बॅरियर्स लावले जातात किंवा टॅक्सेस लावले जातात ते कमी करणं. अदर इंटरनॅशनल ट्रेड बॅरियर्स, इतर अडथळे म्हणजे काय? तर सरकारची एक पॉलिसी असते. त्या पॉलिसीनुसार आपण काय इम्पोर्ट करू शकतो, काय एक्सपोर्ट करू शकतो, कोणत्या देशांबरोबर व्यापार करू शकतो, करू नये, असं जे काही ट्रेड बॅरियर्स लावलेले असतात ते. एलिमिनेशन ऑफ प्रेफरन्सेस, कोणत्या देशांना प्रेफरन्स द्यायचा, बाकीच्यांना नाही, ते प्रेफरन्स एलिमिनेट करणं म्हणजे कमी करणं. रिडक्शन ऑफ टॅरिफ्स बॅरियर्स म्हणजे टॅक्सेस कमी करणं. क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन्स, क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन्स याचा अर्थ असा की आपण किती प्रमाणात एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट करू शकतो याच्यावर एक निर्बंध असतो, त्याला क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन्स असं म्हणतात. पूर्वीच्या काळात आपण परदेशात ना किंवा युरोपीय कंट्रीजमध्ये जिथे सोनं स्वस्त मिळतं तिथून आपण आयात करू शकत नव्हतो. म्हणजे आपण एखादा कुवेतला फिरायला गेला तर येताना तो सोनं घेऊन येऊ शकत नव्हता. इट वॉज क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन. म्हणजे किंवा त्याच्यानंतरच्या काळात आता जे परमिशन आहे तुम्ही 4 किलो पर्यंत सोनं आणू शकता, हे क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन्स होतं. तर आता हे 4 किलो खूप झालं हा विषय वेगळा, पण असे काही क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शन्स असायची. तर ही रेस्ट्रिक्शन्स कमी करणं. सबसिडीज ऑन ट्रेड, आता व्यापारावर सबसिडी कधी मिळते? एखादा व्यापार आहे तो डेव्हलप झाला पाहिजे, नुकताच अस्तित्वात आलाय, तो डेव्हलप व्हावा यासाठी सरकार सबसिडीज देतं, जेणेकरून का तर तो धंदा किंवा तो व्यापार इतर परदेशी व्यापाऱ्यांच्या तुलनेत त्याचा म्हणजे तो व्यापार वाढावा आणि परदेशातली प्रोडक्ट आपल्याकडे येऊ नये यासाठी सबसिडीज दिल्या जातात. तर या सबसिडीज कमी करणं थ्रू सिरीज ऑफ ॲग्रीमेंट. आता गॅट हा काही एकच करार होता असं नाही, तर सातत्याने तिथे त्याच्या कॉन्फरन्सेस होत असायच्या आणि त्यामध्ये सिरीज ऑफ ॲग्रीमेंटवर ॲग्रीमेंट होत असायच्या ऑन रेसिप्रोकल अँड म्युच्युअली ॲडव्हान्टेजियस बेसिस. रेसिप्रोकल म्हणजे बहुपर्यायी आणि दोघांनाही म्हणजे सगळ्यांचा विचार करून, आणि तसंच म्युच्युअली म्हणजे ज्यांची चर्चा चाललेली आहे त्या दोघांनाही फायदा होईल अशा बेसिसवर ॲग्रीमेंट तयार म्हणजे वेगवेगळी ॲग्रीमेंटच्या सिरीज या गॅट मध्ये होत होत्या. बाय देन गॅट वॉज अ ट्रीटी, नॉट अन ऑर्गनायझेशन.
म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं गॅट ही एक संस्था आहे. नाही, इट वॉज अ ट्रिटी. तो एक करारनामा होता आणि त्याचे अनेक राऊंड व्हायचे आणि त्या राऊंडमध्ये नेगोशिएशन व्हायचं. म्हणजे विचारांची देवाणघेवाण होऊन त्याच्यात काही ना काही ॲग्रीमेंट व्हायचे. सो इट वॉज ट्रिटी. इट वॉज नॉट अन ऑर्गनायझेशन. Now we will discuss about history of GATT. गॅट कशा प्रकारे अस्तित्वात आलं, सुरुवात गॅटची कुठून झाली, काय झालं याविषयी आता आपण इथे अभ्यास करणार आहोत. जॉन मायनार्ड केन्स and Harry Dexter White at Bretton Woods Conference, both economists being strong advocates of liberal international trade environment, recommended the establishment of three institutions. बघा, ब्रेटन वूड सिस्टम मध्ये 1944 साली जी कॉन्फरन्स होती त्या कॉन्फरन्सला जॉन मायनार्ड केन्स आणि हॅरी डेक्स्टर व्हाईट या दोघांनी स्ट्रॉंग ॲडव्होकेट म्हणजे मोठ्या प्रमाणावर वकिली केली. कसली? लिबरल इंटरनॅशनल ट्रेड इन्व्हायरमेंट म्हणजे उदारमतवादी व्यापाराचं, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वातावरण निर्माण झालं पाहिजे हे त्यांनी सुचवलं, रिकमेंडेड. आणि हे उदारमतवादी व्यापारी वातावरण निर्माण होण्यासाठी त्यांनी 3 इन्स्टिट्यूशन अस्तित्वात आल्या पाहिजेत हे सुचवलं. या 3 इन्स्टिट्यूशन्स कोणत्या त्यांनी सुचवल्या होत्या? द फर्स्ट वन वॉज इंटरनॅशनल मॉनेटरी फंड फॉर फिस्कल अँड मॉनेटरी इश्यूज. म्हणजे जगामध्ये इंटरनॅशनल मॉनेटरी फंड अस्तित्वात आली पाहिजे. का? तर फिस्कल आणि मॉनेटरी इश्यूज आहेत तर ते सोडवण्यासाठी. सेकंड, वर्ल्ड बँक फॉर फायनान्शियल अँड स्ट्रक्चरल इश्यूज. दुसरं महायुद्ध झालेलं होतं आणि त्यामुळे जगातल्या अनेक देशांना फायनान्सची गरज होती. तसंच स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट किंवा रिकन्स्ट्रक्शनची आवश्यकता होती. पुन्हा ते देश उभारण्यासाठी वर्ल्ड बँक अस्तित्वात यावी अँड इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ITO अस्तित्वात यावी. आणि ही कशासाठी? फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार निर्माण होण्यासाठी इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात म्हणजे ची स्थापना झाली पाहिजे. अशा 3 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली पाहिजे हे या दोन्ही अर्थतज्ञांनी सुचवलं होतं. ब्रेटन वूड कॉन्फरन्स had introduced the idea for organization regulating trade as a part of large plan for economic recovery after World War II. म्हणजे दुसरा महायुद्ध झाल्यानंतर पुन्हा आर्थिक स्थिरता निर्माण होण्यासाठी ब्रेटन वूड कॉन्फरन्सने एक कल्पना सुचवली होती की एक ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली पाहिजे जी व्यापाराचं नियंत्रण करेल. World War II, as government negotiated the International Trade Organization, 15 negotiating states began parallel negotiation for the GATT as the way to attain early tariff reductions and ensure a stable trade and economic world environment. म्हणजे ही जी इंटरनॅशनल म्हणजे मुळात केन्स आणि हॅरी डेक्स्टर व्हाईट या 2 अर्थतज्ञांनी सुचवलं होतं की IMF अस्तित्वात आली पाहिजे, वर्ल्ड बँक अस्तित्वात आली पाहिजे आणि तिसरं होतं इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली पाहिजे. तर त्यासाठी जगातले 15 देशांमध्ये चर्चा सुरू झाली. म्हणजे त्यासाठी जगातल्या काही देशांमध्ये चर्चा सुरू झाली होती की ही आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना कशी अस्तित्वात येईल किंवा काय करता येईल यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या. ही वाटाघाट चालू असताना त्याच वेळेला आणखी काही 15 देश होते. या 15 देशांनी त्याला समांतर असं नेगोशिएशन फॉर द गॅट म्हणजे त्याच वेळेला अरे ही इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन कधी अस्तित्वात येईल की तेव्हा येऊ देत, पण त्या अगोदर आपण एक करार करूया गॅट म्हणून, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ्स. म्हणजे हे जे 15 देश आहेत त्यांनी असं ठरवलं की आपण 15 जणांनी एकत्र येऊन एक करार करूया आणि या करारानुसार
सगळ्यात पहिल्यांदा आपल्यामधले जे काही टॅरिफ रिडक्शन्स आहेत ते करूया आणि इन्शुअर स्टेबल ट्रेड, म्हणजे व्यापार जो आहे तो स्थिर व्यापार आणि इकॉनॉमिक वर्ल्ड इन्व्हायरमेंट सुद्धा चांगल्या प्रकारे स्थिर व्हावं यासाठी ह्या 15 देशांनी वाटाघाटी करायला सुरुवात केली. द हिस्ट्री ऑफ गॅट कॅन बी डिवायडेड इंटू 3 phases. म्हणजे अशा प्रकारे गॅट अस्तित्वात आलं. गॅटचा इतिहास जर बघायचा झाला तर गॅटच्या इतिहासाच्या 3 फेजेस म्हटल्या जातात. पहिली फेज आहे 1947 अंटिल द टर्की राऊंड, म्हणजे 1947 ला गॅट अस्तित्वात आलं आणि त्याच्यानंतर मध्ये जे काही राऊंड झाले ते टर्की राऊंड पर्यंतचा जो एक भाग जो आहे हा एक फेज म्हटली जाते. या फेज मध्ये काय झालं, largely concern which commodities would be covered by agreement and freezing existing tariff level. म्हणजे या पहिल्या फेज मध्ये मोठ्या प्रमाणावर कोणत्या कोणत्या कमोडिटीजचा या गॅट मध्ये अंतर्भाव करावा आणि जेणेकरून त्याच्यावरच्या ज्या टॅरिफ्स आहेत ते टॅरिफ्स कमी केल्या जातील याचा विचार या फर्स्ट फेज मध्ये केला गेला. सेकंड फेज फ्रॉम 1959 टू 79. आता 1959 टू 79 ही जी सेकंड फेज आहे यामध्ये इट इनकम्पासेस 3 राऊंड फोकस ऑन रिड्युसिंग टॅरिफ. या सेकंड फेज मध्ये 3 राऊंड झाले गॅटचे आणि या 3 राऊंड मध्ये टॅरिफ रिड्यूस करण्यावर फोकस केला गेला. आणि लास्ट फेज जो आपण म्हटला जातो इट इज फ्रॉम 1986 टू 1994 कन्सिस्टिंग ओनली ऑफ उरुग्वे राऊंड, म्हणजे 86 पासून 94 पर्यंत ज्यामध्ये उरुग्वे राऊंडचा अंतर्भाव होतो. एक्सटेंडेड द अग्रीमेंट फुल्ली टू न्यू एरियाज. यामध्ये म्हणजे मुळात 47 पासून टर्की राऊंड पर्यंत कोणत्या कमोडिटीजचा अंतर्भाव करावा आणि त्या कमोडिटीजवरचा टॅरिफ कमी करावा याविषयी चर्चा चालली होती. 59 ते 79 पर्यंत ज्या ज्या कमोडिटीज आहेत त्याच्यावरचा टॅरिफ रिडक्शनचा विचार चालला होता आणि नंतर मात्र 1986 पासून 94 पर्यंत न्यू एरिया विषयी विचार केला गेला. हे न्यू एरिया काय होते, दिस न्यू एरिया वेअर सच ॲज टॅरिफ, म्हणजे एकतर टॅरिफचा विचार केला जात होता. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आता इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट म्हणजे IPR. IPR कशाला म्हणतात तर पेटंट वगैरे ज्याचं घेतलं जातं, आपण एखादं नवीन शोध लावतो त्याला इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं म्हणतात त्या शोधाला. तसंच सर्व्हिसेस, कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट मेजर्स अँड ऍग्रिकल्चर, म्हणजे यापूर्वी ही जी नवीन क्षेत्र आहेत या नवीन क्षेत्रांचा विचार गॅट मध्ये केला जात नव्हता. तो 86 पासून 94 पर्यंत व्हायला लागला. कोणती कोणती नवीन क्षेत्र होती, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, सर्व्हिसेस, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मेजर्स अँड ऍग्रिकल्चर. द उरुग्वे राऊंड विच वॉज कम्प्लिटेड ऑन डिसेंबर 15, 1993. उरुग्वे राऊंड 15 डिसेंबर 93 ला संपला आफ्टर 7 years ऑफ नेगोशिएशन. म्हणजे त्यामध्ये पुढची 7 वर्ष वाटाघाटी किंवा विचारांची देवाणघेवाण चालू होती. रिझल्टेड इन ऍग्रीमेंट अमंग 117 कंट्रीज. आणि या उरुग्वे राऊंड मध्ये 117 देशांमध्ये ऍग्रीमेंट झालं. यामध्ये USA चा सुद्धा अंतर्भाव होता. कशासाठी ऍग्रीमेंट झालं, टू रेड्यूस द ट्रेड बॅरियर्स अँड टू क्रिएट मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड इन्फोर्सिबल वर्ल्ड ट्रेड रूल्स. म्हणजे ट्रेड बॅरियर्स कमी व्हावेत आणि व्यापक असं जागतिक व्यापाराचे नियम अस्तित्वात यावे यासाठी ऍग्रीमेंट झालं. The agreement coming out of this round, the final act embodying the result of Uruguay round of multilateral trade negotiation was signed in April 1994. म्हणजे यामध्ये जे काही फायनल रिझल्ट आला त्याच्या म्हणजे उरुग्वे राऊंड मल्टीलॅटरल ट्रेड नेगोशिएशन झालं आणि त्याच्यावर
1994 मध्ये सह्या झाल्या. The Uruguay Round Agreement was approved and implemented by US Congress in December 1994 and went into force on January 1st, 1995. म्हणजे उरुग्वे राऊंड मध्ये जो करार झाला तो करार USA मध्ये डिसेंबर 94 ला लागू केला गेला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचा इफेक्ट 1 जानेवारी 95 पासून दिसायला लागला. Now we will discuss about principles of GATT. General Agreement on Tariffs and Trade. The Bretton Woods Conference in 1944 recommended establishment of International Trade Organization to deal with international trade. An organization named General Agreement on Trade and Tariff was formed in 1948. India was one of the founder member of GATT. बघा, ब्रेटन वूड्स सिस्टम कॉन्फरन्स मध्ये सुचवलं गेलं की आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना अस्तित्वात आली पाहिजे आणि त्याच्यानंतर 48 मध्ये गॅटचा जन्म झाला किंवा गॅट नावाची एक संघटना अस्तित्वात आली. अर्थात ही संस्था नाहीये, हा करार आहे आणि भारत या गॅटचा हा फाउंडर मेंबर होता. GATT is a body which makes rules and regulation for conduct of international trade. GATT हे एक संघटना आहे ज्यामध्ये रूल्स आणि रेग्युलेशन तयार केले जातात फॉर कंडक्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड विच आर बाइंडिंग ऑन इट्स मेंबर. आणि हे जे नियम केले जातात हे त्यांच्या मेंबर्सना लागू असतात. गॅट हॅज इट्स हेड ऑफिस ॲट जिनेवा. गॅटचं हेड ऑफिस हे जिनेवाला आहे. गॅट हॅज बीन फाउंडेड ऑन द फॉलोइंग प्रिन्सिपल्स. अर्थात हे गॅट जे अस्तित्वात आलं त्या गॅटचे खालील काही प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. फर्स्ट वन, नो डिस्क्रिमिनेशन. आता किंवा नॉन डिस्क्रिमिनेशन. The member countries shall not give any discriminating treatment to each other while indulging into international trade. गॅटचे जे मेंबर कंट्रीज आहेत ते कोणीही कोणाला डिस्क्रिमिनेटिंग ट्रीटमेंट म्हणजे भेदभावाची ट्रीटमेंट देणार नाहीत आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना. सेकंड, नो फेवरेटिझम. गॅट permits the quantitative restrictions but also without any favoritism. आता गॅट मध्ये क्वांटिटेटिव्ह रेस्ट्रिक्शनला परमिशन होती पण एखाद्या देशाला फेवरेटिझम वगैरे असं द्यायचं नाही, असं हे गॅटचं एक तत्व आहे. सेकंड आहे रेसिप्रोसिटी. मेंबर कंट्रीज शुड बी रेसिप्रोकेट इच अदर. म्हणजे परस्पर समभाव मेंबर कंट्रीज मध्ये असला पाहिजे. हे एक तिसरं तत्व गॅटचं होतं. फोर्थ वन, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. देअर शुड बी ऍब्सोल्यूट ट्रान्सपरन्सी इन ट्रेड अग्रीमेंट. कोणताही व्यापारी अग्रीमेंट झालं तर त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. अँड लास्ट प्रिन्सिपल वॉज कन्सल्टेशन. देअर शुड बी continuous dialogue between member countries and dispute should be sorted out through consultation. म्हणजे सातत्याने डायलॉग्स म्हणजे काय तर सतत एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करणं आणि जे वाद असतील ते सल्लामसलतीने टाळणं हे पाचवं तत्व आहे गॅटचं. Now we will see what were the objectives of GATT. The first, to expand international trade. GATT का अस्तित्वात आली तर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी. सेकंड, टू हॅव कॉमन रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कॉमन रूल्स आणि रेग्युलेशन असावेत यासाठी. थर्ड, टू सिम्प्लिफाय द प्रोसिजर ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. इम्पोर्ट एक्सपोर्टची जी प्रोसिजर आहे ती साधी व्हावी, सिंपल व्हावी यासाठी. फोर्थ वन, टू प्रोटेक्ट डोमेस्टिक इंडस्ट्री
थ्रू टॅरिफ डोमेस्टिक इंडस्ट्री जी आहे सॉरी टू याचं प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणजे संरक्षण करण्यासाठी गॅट अस्तित्वात आलं. फिफ्थ वन, टू ब्रिंग युनिफॉर्मिटी अँड सिम्प्लिफिकेशन इन टॅरिफ. जे काही टॅक्स किंवा टॅरिफ लावले जातात ते सगळीकडे सारखे असावेत आणि सिंपल असावेत यासाठी. सिक्स्थ वन, टू इम्प्रूव्ह स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. जगातल्या किंवा मेंबर कंट्रीजचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढावं यासाठी. सेवन्थ वन, टू इन्क्रीज द एम्प्लॉयमेंट थ्रू एक्सपान्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून एम्प्लॉयमेंट वाढावी यासाठी. एट वन, टू अटेंड अ स्टेट ऑफ ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगात जे उपलब्ध असलेले रिसोर्स आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन व्हावं किंवा ऑप्टिमम युटिलायझेशनची स्टेट त्या स्टेट पर्यंत पोहोचावं यासाठी. नाइन्थ वन, टू एक्सपांड द प्रोडक्शन कॅपॅसिटीज. अँड टेन्थ वन, टू कन्सिडर्ड एक्सेप्शनल केसेस इन ट्रेड अँड ग्रँट रिलीफ इन रिस्पेक्ट ऑफ सच ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे एकतर प्रोडक्शन कॅपॅसिटीज वाढवावीत आणि लास्ट काय सांगितलंय, एक्सेप्शनल केसेस अपवादात्मक काही ज्या गोष्टी असतील तर त्या विचारात घ्याव्यात आणि ग्रँट रिलीफच्या संदर्भातल्या अपवादात्मक ज्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करण्यासाठी म्हणून गॅट अस्तित्वात आली. In today's lecture, we have discussed about what is General Agreement on Tariffs and Trade. We have seen history of GATT. We also have discussed about principles and objective of GATT. Now, in short, we will see what is evaluation of GATT. In 1947, GATT had only 23 member countries. Till 1973, the membership rose to 99 countries. In July 1995, 117 countries were its member. GATT was able to resolve serious dispute through continuous consultation. During GATT period, textile was restricted item having restrictions in form of quotas, and agricultural product suffered due to inconsistent policies applied by many countries. म्हणजे 47 साली 23 मेंबर होते गॅटचे, 73 साली 99 मेंबर झाले, 95 साली 117 देश गॅटचे मेंबर झाले. जगातले ट्रेड डिस्प्यूट, सिरियस ट्रेड डिस्प्यूट सोडवण्यासाठी गॅट बऱ्याच अंशी यशस्वी झालं. अर्थात हे सोडवण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करून किंवा कंटिन्युअस कन्सल्टेशन सल्लामसलत करून हे वाद संपवण्यात आले. पण गॅट पिरियड मध्ये टेक्सटाईल हा रेस्ट्रिक्टेड आयटम होता. इन फॉर्म ऑफ कोटाच्या स्वरूपात त्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स होतं आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्ट वर खूप परिणाम झाला. इट हॅज टू सफर्ड. आणि कशामुळे, ड्यू टू इनकन्सिस्टंट पॉलिसीज बाय मेनी कंट्रीज. वेगवेगळ्या देशांच्या शेतीविषयकच्या पॉलिसी ज्या होत्या त्या वेगवेगळ्या होत्या आणि त्यामुळे गॅटच्या कालावधीमध्ये ऍग्रिकल्चर प्रोडक्ट हॅज टू सफर. सो टुडे वी विल stop here. Thank you and happy learning to you.